असं सादरीकरण केलंय. किती मिनिटात माहिती आहे? फक्त 15 मिनिटात. गोवा 1 तास माका लागलो. कशासाठी लागलो सगळा सांगतलंय. 5 मिनिटात गजल घेतलंय, पण 20 मिनिटात तुम्ही जा काय सांगला असता सगळं परत देतलंय. त्याच्याशिवाय घरात जाऊचंही ना. किती वाजणे आणि तुमका माहिती आहे, मी तुमच्या गुरूंबरोबर विदाउट स्पीकरची वारी केलेली आहे भांडूपला. सगळ्यांका माहिती आहे. बंद केले तर खाली मी उतरान बारी करीन, पण तुम्ही जा काय सांगला असता सगळा तुमका परत दिल्याशिवाय जाऊचंही नाही. काय सांगलास? 1 तास तुम्ही पण बारी केलात, फक्त 5 मिनिटं कमी केलात. हॅलो, होय की नाही? फक्त 5 मिनिटं. आणि 5 मिनिटं माका 1 तास कशाक लागलो? मी 5 रागात प्रार्थना घेतलंय बुवा. 5 रागात प्रार्थना, 15 मात्रा नोटिशन, तुम्ही 16 मात्रा घेतलास. आज डोंबिवलीत लहान लहान मुलं तयार झाली आहेत, सगळी वॉर्डमध्ये गातात. 16 मात्रा गावातले पोरगे पण गाणत नाही. मजा ह्या आपण सांगतो कशात? आपणाक जमणार नाही म्हणून टायमिंग ॲडजस्ट करू. बरोबर की नाही? दुसरा मुद्दो पटापट सांगतले, काय टेन्शन घेऊ नका. दुसरा मुद्दो काय सांगलास? रामकृष्ण हरी सगळ्यात झोप बरी. महिला वर्ग मगाशी किती होतो, आता किती हा बघा. तुम्ही रामकृष्ण हरी चालू केलात आणि महिला झोप बरी येऊन सांगल्यावर सगळे घरात गेले. बघा कोण असं काय. तिसरा मुद्दो बॉम्बटाय होतंय घाम यायचा. हो, घाम कष्ट केल्याशिवाय घाम येणार नाही. मी हय होतंय बघा, हय वरच्या मग बघ जाऊन येलंय. तुम्ही हय होतास लक्षात हा. हो बुवा. आणि राहिलो विषय रामायण अध्यात्म. तुम्ही सांगितलास ता अध्यात्म नाही, ता अर्ध्यात्म, म्हणजे अर्ध्यातला अर्धा. ते काय अध्यात्म म्हणतो. कारण काय सांगितलास? अशोक वाटिका कधी भेटली? वा, अशोक वाटिका कधी भेटली माहिती आहे तुमका? हनुमंतात डायरेक्ट नाही भेटली. हनुमंत जेव्हा गेलो ना बुवा, लंकेत जेव्हा गेलो, हनुमंत गेले जेव्हा, मालवणी बोलतोय, तेव्हा त्यांना डायरेक्ट नाही भेटले. विभीषणांचा नारायण नारायण नामाचा जप चालू होता, तो ऐकून विभीषणाची भेट झाली. समजलं काय? त्याच्यानंतर विभीषणाने त्यांना हनुमंतांना सांगितलं. काय सांगितलं? अशोक वाटिका कुठे आहे ती. अशोक वाटिका डायरेक्ट भेटली नाही. जेव्हा ते सगळे रक्षक घेऊन गेले कुठे? लंकेत, तेव्हा लंका भेटली. उगाच नाही भेटली. तुम्ही उगाच पेटवतास, होय की नाही? आणि रामकृष्ण हरी आणि झोप बरी त्याच्यापेक्षा यमक जुळवचे तसे जुळवा ना. रामकृष्ण हरी आई वडील हीच आपली पंढरी. मग अशी सांगलास ना, असे यमक जुळवा. कसा माका बोला केला नाही असं नाही. आज टायमिंग हा तरी पण बोलतोय, पण तुम्ही जा काय परत जा माका दिला असता परत केल्याशिवाय लावते असं बरोच. या ठिकाणी आमचे भजन सम्राट, ज्यांच्याकडून आम्ही खरोखरच प्रत्येक वेळी ऐकत असतो, डोंबिवलीचे नामांकित बुवा संजय वासुदेव पवार या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रकाश राणे या ठिकाणी आलेले आहेत. आणि आमचे आनंद सावंत, आम्ही शैलेश परबबुवांबरोबर बारी केली तेव्हा पकवात साखळीला त्यांच्या होते, आणि बऱ्याच दिवसापासून आम्ही त्यांचं वादन बघतोय. कितीतरी मुलं तयार केली आहेत. त्यांचे सुद्धा ह्या सगळ्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. वेळ कमी असा तरी सुद्धा अजून बराच काय काय बोलायचा पण असा. भ म्हणजे भजी. कोणी सांगला? भ म्हणजे भजा. भजा म्हणजे काय? जपा भजा. आता अर्थ करू गेलास तर भक्ती मार्गाने आणि जनतेसमोर नतमस्तक, हे पण होतं बुवा. भजी नाही त्याच्यात. तुमका थंय काहीतरी मगाशी गेलास तेव्हा कोणीतरी दिली असतली. खाऊ नको गळू बसतलो, होय की नाही? उदाहरण हा बाजू. आणि बुवा कसा बघा, तुम्ही सांगितलात, चांगलं सांगितलात. आई वडिलांची
सेवा करू होई सगळा चांगला सांगितलं. वो आज कसा जमानो बदललो बघा. पूर्वी सगळा काय होता काय आपणाक मिळा काय एक घास कमी खाऊन उठाचा लागा. पण आता तसं नाही. पण गरिबी होती पण विचाराची श्रीमंती होती बुवा. विचाराची श्रीमंती होती आणि आपली आई काशी होती आणि बाप पंढरपूर होता बुवा. लक्षात ठेवा. हे असं काहीतरी सांगा. अध्यात्म सांगायचं तर पूर्ण सांगायचं, अर्धवट नाही. ते काय अध्यात्म म्हणतो. आणि दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही सांगितलं भजन. आता मी भजन केलंय मी. एक तरी कोण हल्लेलो काय सांगावं. एक तरी हल्लेलो. आता किती असत मोद तुम्ही सांगितलंस ना. पेटान उठलो. खरोखरच पेटान उठलंय. अजून पेटतलंय. वेळ कमी आहे पण पेटतलंय. किती मिनिटांसाठी 5 ना. हा ठीक आहे. अजून 20 मिनिटं. मग काय माहिती आहे तुम्ही मगाशी सांगितलं गाणी 50 गाणी म्हटली म्हणजे झालं. मी एकच गाणं म्हटलंय त्या सुद्धा स्वामींचा. आणि गाणी ही का म्हणू नये तुमका येणत नाही म्हणून काय हो. गाणी म्हणाकच होईल. खरोखर गाणी म्हणत होईल. या ठिकाणी कोकाटे भाऊ बसलेत. मगाशी मी नाव घ्यायला विसरलो. मंडळाच्या वतीने आभार मानतोय. कुमटे उगाच बोमाट नाही. वर जाऊ सुद्धा काहीतरी लागताना उगाच घाम येणार नाही. काम करता ते का घाम येतो की नाही. ऐका आता. या ठिकाणी त्याच्या आधी जी रत्न झाली त्याचा काय झालीत की नाही. आम्ही म्हणणं नाही 5 रत्न आहेत. खरोखरच त्यांच्यावर आम्ही चालवतो. आणि अगोदरचे सुद्धा बुलाजी बुवा, परशुराम मोरगे बुवा, स्नेहल भाटकर बुवा, पानवले बुवा, कितीतरी बुवा होऊन गेले. पण आम्ही नाव घेतो त्यांचा. मी आज परशुराम मोरगे बुवांची गाणी म्हणान दाखवतले. तो गजर 2 मिनिटांत कमी करेन पण ह्या सोडूचही नाही. ऐका. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. देवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. देवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमतडीच्या दट्टानाया, भीमतडीच्या दट्टानाया, यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा. तुझी मुळी गडगडणाऱ्या
आलीचा वीर गर्जन शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की बघा झोपलेली पंढरी परत उठली होय की नाही झोपर येऊन सांगतात गेले माझा आवाज आहे का सगळे परत इथे बघा आता तुमचं दणको नाही ना तर काय नाही दणको दिलो ना तो मनको मोडता दणको होय होय की नाही दणकटपणा नाही तर काय मजा होय की नाही हा कसं आहे बघा मग अशी बुवानी सांगितलंय पंचरत्नांनी खरोखरच पंचरत्नांनी जे केलं म्हणून आम्ही त्यांचा वारसा चालवतोय आणि त्यांच्या अगोदर बघा बरेच बुवा होऊन गेले आमचे परशुराम मोरगे बुवा बऱ्याच जणांना माहिती आहेत बऱ्याच जणांना माहिती नाही आहेत बघा परशुराम मोरगे बुवानी चक्क इंग्लिश मध्ये गजर गायलेला परशुराम मोरगे बुवानी ज्यावेळी पुलाजी बुवांबरोबर बारी होती पुलाजी बुवांबरोबर बारी होती तेव्हा लोकांनी सांगितलेलं की हा काय बारी करणार त्यांच्यावर तेव्हा पुलाजी बुवांनी परशुराम मोरगे बुवांनी जेव्हा गजर गायला इंग्लिश गजर तेव्हा पुलाजी बुवांनी त्यांची पाठ थोपटली आणि माझ्या मागून तूच होशील म्हणून सांगितलं त्यांना 14 भाषेचं ज्ञान होतं 14 गुजरातीमध्ये गवळण गायलेली ती सुद्धा गाऊन दाखवणार आहे आणि इंग्लिश मध्ये गजर ऐका जीओडी गॉड गॉड म्हणजे देव जीओडी गॉड गॉड म्हणजे देव डब्ल्यूई उई म्हणजे आम्ही डब्ल्यूई उई म्हणजे आम्ही डब्ल्यूई उई म्हणजे आम्ही डब्ल्यूई उई म्हणजे आम्ही AWL ऑल म्हणजे सर्व AWL ऑल म्हणजे सर्व NOW नाव नाव म्हणजे आता NOW नाव नाव म्हणजे आता NOW नाव नाव म्हणजे आता जाऊ पंढरी जाऊ पंढरी जाऊ पंढरीला इंग्रजीमध्ये मुखात घेऊ या विठ्ठलाचे नाम इंग्रजीमध्ये मुखात घेऊ या विठ्ठलाचे नाम उमा मला विठ्ठल भेटेल बघा कुठलीही भाषा असू दे पण मनापासून विठ्ठलाचं भजन केलं आणि मगाशी सांगितलं मंडळीत काय दिलास मंडळीत काय दिलास म्हणून सांगितलं मंडळीत काय दिलंय मी 15 मात्राचं नोटिशन दिलंय मंडळीत 5 रागाची प्रार्थना दिलंय दोन रागात रूपाचे अभंग ध्यानाचा अभंग दिले अजून मंडळीत काय दिलास तुम्ही फक्त 16 मात्रात दिलास आणि काही एक दिलास नाही हा इंग्रजीमध्ये मुखात घेऊ या विठ्ठलाचे नाम उमा आम्हाला भेटेल विठ्ठल म्हणे हा परशुराम
म्हणजे सर्व ऑन म्हणजे सर्व एनोडब्ल्यू नाव म्हणजे आता नाव म्हणजे आता लावू पंढरीला बघा बुवा कसं हा जे भजन सम्राट होते भरपूर काही देऊन गेले बघा आपले चंद्रकांत कदम बुवा कोकणरत्न भजन सम्राट आणि परशुराम पांचाळ बुवा विलास पाटील बुवा त्याचप्रमाणे वामन खोपकर बुवा काशीराम परब बुवा मंगेकर बुवा भगवान लोकरे बुवा या सगळ्यांनी कासले बुवा रामदास कासले बुवा हरियान बुवा या सगळ्यांनी खरोखरच आपल्यासाठी भरपूर काहीतरी देऊन गेले पण आपण त्याचा वापर कसा करायचा हे आपल्यावर आहे बुवा गाणी मी म्हटलंय अजून म्हणतोय मगाशी याकच म्हटलंय आता खूप लिहून आणलं नाही पण वेळ कमी आहे अजून म्हणतं नाही पण ती चांगली म्हणतं नाही आणि शॉर्टकटमध्ये म्हणतो कारण आज बघा दशावतारी कलावंत आहेत किती राहिली 5 परब साहेबांनी मालवणी बाजार भरवलाय मालवणी बाजार म्हणजे काय विचाराचा दुकान मांडलेला आहे सगळ्यांनी मालवणी लोकांका प्रत्येकाक मालवणी किंवा बाकीच्या लोकांका सुद्धा गावात जाव गावणार नाही त्यांका हय येऊन मालवणचे वस्तू कोकणचे वस्तू सगळे हय मिळाक व्हायत म्हणून ह्यो बाजार मांडलेलो आणि त्याच्यासाठी हो गजरा बघा गजराचं तात्पर्य काय बघा गावात एक आजी तुमका सगळ्यांका निरोप धाडले नाही का आजी आहेत कारण काय तिचं झील सुद्धा मुंबईतच आहे डोंबिवलीतच काहीतरी रवता काय सांगले आजी आहेत ह्या गजरात सांगते बघा मुंबईकरांनो चाकरमान्यानो चाकरमानी शब्द हळूहळू कॉम्प्युटरच्या युगात मागे पडत चाललो बघा पण त्याच्यातला गोडवा हाता गेला नाही अजून कारण अजून पण गेलो तरी कोणतरी जुनं माणूस हा चाकरमानी इलो म्हणता बघा किती बरं वाटतं बघा मुंबईकरांनो चाकरमान्यानो गाववाल्यांचो निरोप आणले निरोप काय हा तुम्ही रवा सुखान जीवा जपान सांगल्याने लय विचारले ह्या एका कसं सांगतेलो म्हणून सार्वजनिक सांगते ऐका मुंबईकरांनो चाकरमान्यानो गाववाल्यांचो निरोप आणले गाववाल्यांचो निरोप आणले तुम्ही रवा सुखान जीवा जपान सांगल्याने लय रवा सुखान जीवा जपान सांगल्याने लय विचारले रवा सुखान जीवा जपान सांगल्याने लय विचार हो हो तुझी लय आठवण येता रे आजी सांगता बघा वैल्या वाडीतलो सावळो दाजी येणार होतो म्हणून त्याच्याकडे थोडी सुकटा आणि थोडे काजी तुका बाणान ठेवलेलं आहे पण काय गोंधळ झालो तो पुढे सांगते बघा वैल्या वाडीचो सावळो दाजी झिला धाडणार असतो काजी पण काय झाला रात्री गेली सावतीन आजी अहो वाईट प्रसंग घडलो बघा आम्ही कोणत्या मरणात टपलो नाही पण गावात असं काय घडला ना का आम्ही सगळी झाडा झोडपान जातो बघा म्हणून म्हणताय रात्री 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 गेली सावतीन आजी खैले सुकटा खैले काजी
कुट्याक कौशल कुट्याक टांगून ठेवलंय तुम्ही हाय जमीन जुमलं लय मोठं हाय जमीन जुमलं लय मोठं नाही घरात भाताचं गोठं हो बापाची त्या गात कधी जमीन जुमलं खूप मोठं घेऊन ठेवले आणि पण करताना कोण तू मुंबईत जाऊन ठेवलंस या पावसात शिरा पडल्या तो कधी लागत असता यंदा तर भाताचा गोठो सुद्धा घरात दिलो नाही 4 दिवसात कोणाक फाव देऊ सुद्धा गावले नाही जो तो विचारता अजय फाव नाही पाठवलं पण देतलंय खायचे कारण पावसात सगळी वाट लावल्या गवताची सुद्धा नासाधूस करून ठेवल्या नाही का हाय जमीन जुमलं नाही मोठं नाही घरात भाताचो गोठो नाही खाव हाय गवताचो तोटो हा गावात पण नाही बापाशीच्या गालगडीतले 4 म्हशी होते मला कितीतरी दूध दे पण करतलंच काय त्यांना काय खाऊ घालूक नको म्हणून ते सुद्धा काढून टाकलंय काय करतलं जिला तू जाऊन मुंबई गेलं शक्ती म्हातारी काय करतलंय नाही खाव है गवताचो तोटो घरा काढलंय रिकामी गोटो हे तुझा नाही धडवर जमीन पड मग कर्ज सोसायटीचा मग काढलंय कर्ज सोसायटीचा मग काढलंय या डोंगरीचे नेते वाहन तुम्हा महादेवा समान साहेबांचे रवींद्र चव्हाण दिले आम्हाला भजन भवन मग अशी सांगितलेली तुम्ही इलाच नाही मी इले नाही तरी काय हो महाराष्ट्रात अख्ख्या देशात पसरला तो सगळा कारण होती तशी माहिती तशी होती आणि कामच तसा कुंडण्याचा होता मी किती येऊ गेलोय तुम्ही येऊन गेलास ना बस झाला पण तुम्ही एका शब्दात माका सांगलाच नाही मी गेलेलो आज सांगता डबलवर एक राखण ठेवलेलास माहिती होता तुमका कधीतरी व्हा काढतलंय भरणार ठीक आहे पण मी आता कधीतरी जाईन ना भजन भवनात काही एक टेन्शन घेऊ नको पण चव्हाण साहेबांनी केला आता पुण्याचा काम केला त्यांच्यासाठी एकदा जबाबदार साहेबांचे रवींद्र चव्हाण दिले आम्हाला भजन भवन बघा काय म्हणते वेळ संपते आपण तरी सुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी आणि चव्हाण साहेबांसाठी एक छोटासा गाणा घालते कारण हे गाडी बुवा नको त्या गाणा गाडी होते काहीतरी हा फक्त 2 मिनिटात जेव्हा म्हणून मी या गजाननाकडे आयुष्यभर कोण मागलंय तुम्ही आवाज जीवाचा हो हो मुंबईकरांनो हा हो 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 गाववाल्यांचो निरोप आणलाय तुम्ही रवा सुखा निवांत तुम्ही रवा सुखा निवांत जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी
जय राम कृष्ण हरी जय